काम करतात। माझं नाव अजय कांबळे, मी मुंबई प्रदेश महासचिव आहे आणि माझ्या बाजूला बसले ते आमचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आदरणीय डॉक्टर GS पाटील साहेब। बाजूला बसलेले आहेत ते महाराष्ट्र राज्य प्रदेश युवा अध्यक्ष उदय सावरकर साहेब। त्यांच्या बाजूला बसलेले आहेत ते मुंबई उपनगर जिल्हा अध्यक्ष सुनील कांबळे साहेब। ते आमच्या अंधेरी शहर महिला अध्यक्ष आहेत माया जयस्वाल आणि आमचे मुंबई उपनगर जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय मस्के साहेब। राजकारण हे पूर्ण पायाभूत उभारणी होत असते, त्याच्यामुळे जास्त मी काही बोलत नाही, कारण चित्र आपल्या सगळ्यांसमोर नाही। ही जी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे त्याचं मूळ कारण असं आहे की जे भारतीय राज्यघटना आहे त्या भारतीय राज्यघटनेमध्ये भारत देश कसा चालावा याच्या संबंधित सर्व मार्गदर्शन दिलेलं आहे। नमस्कार, मी अजय कांबळे, मुंबई प्रदेश महासचिव ब्लॅक पॅन्थर पक्षातर्फे आज येथे जी पत्रकार परिषद भरवण्यात आलेली होती त्याचा मुख्य उद्देश हा होता की महाराष्ट्र राज्य शासन आहे त्यांच्याकडे आम्ही आमच्या काही मूळ मागण्या मांडलेल्या आहेत आणि त्या मागण्या जनतेपर्यंत देखील पोहोचाव्यात आणि त्यासाठी आपल्या प्रसार माध्यमांचं सहकार्य मिळावं या अपेक्षेने आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत। अतिशय संक्षिप्त याच्यामध्ये तुम्हाला मागण्या सांगतो। पहिली मागणी आमची आहे की मुंबईमध्ये ज्यांचं स्वतःचं घर नाहीये अशा मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबियांचे जे भाडेकरू म्हणून राहतात त्यांना महिन्याला किमान 5,000 रुपये भाडं आणि जे इतर स्तर जिल्ह्यांमध्ये आहेत त्यांना 3,000 रुपये भाडं महाराष्ट्र राज्य शासनाने द्यावं। दुसरी आमची मागणी अशी आहे की 50 लाखापर्यंत जे कर्ज आहे विविध शासकीय योजनांमधून त्याच्यामधली जी सिबिलची जामीन आणि तारण या ज्या अटी आहेत त्या रद्द करून तरुणांना कुठून तरी त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी या राज्य शासनाने मदत करावी ही आमची मागणी आहे। तिसरी अशी आहे की जे अगोदर भूमालक होते, जमिनीचे मालक होते, ते आज शेतमजूर झालेले आहेत। तर असे जे भू अल्पधारक आहेत किंवा जे भूमिहीन शेतकरी आहेत त्यांना किंवा शेतमजूर आहेत त्यांना शासनाने किमान 2 एकर जमीन त्वरित देऊन त्यांना त्यांच्या उपजीविकेचे काहीतरी साधन निर्माण करून द्यावे। आणि चौथी म्हणजे अशी आहे की जे शासनाची कंत्राटी भरती आहे ती कंत्राटी भरती जोपर्यंत शासन बंद करून कायमस्वरूपी शासकीय नोकऱ्या निर्माण करू शकत नाही तोपर्यंत जो पूर्वी बेरोजगारी भत्ता 5,000 रुपयांचा चालू होता तो भत्ता परत चालू करून जेवढे महाराष्ट्र राज्यातील युवक आहेत, बेरोजगार युवक आहेत, त्यांना तो प्रति महिन्याला 5,000 रुपये भत्ता मिळावा हे आमच्या ठाम आणि अतिशय लोकहिताच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारकडे मांडलेल्या मागण्या आहेत। त्याच आम्ही आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवतो।